हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आजचा आपला टॉपिक असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. बघू शकता डिफरंट मीडियासाठी आपल्याला बघायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता बघू शकता यासाठी आपण कन्सिडर करू टू मीडियम्स, दॅट इज रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. सो रेअरर अँड डेन्सर मीडियम जर बघितले तर यांचं सेपरेशन बघू शकतो आपण. रेअरर मीडियम मध्ये जे मास आहे सेम व्हॉल्यूम साठी मास जर लेस असेल तर ते असेल रेअरर मीडियम, आणि डेन्सर मीडियम सेम व्हॉल्यूम साठी जर मास जास्त असेल तर ते असेल डेन्सर मीडियम. मीन्स यामध्ये जे पार्टिकल्स असतील हे थोडे दूर असतील ऍज कम्पेअर्ड टू डेन्सर. मीन्स जे एका व्हॉल्यूम मध्ये सेम व्हॉल्यूम बघा, इतका सेम व्हॉल्यूम घेतलाय, यामध्ये जे मास असेल हे ग्रेटर असेल. इन केस ऑफ डेन्सर मास इज ग्रेटर. बघा सेम व्हॉल्यूम साठी मास इज ग्रेटर फॉर डेन्सर आणि मास इज लेस. बघू शकता सेम व्हॉल्यूम साठी मास काय असेल, लेस असेल फॉर रेअरर मीडियम. सो याला म्हणू शकतो आपण रेअरर अँड डेन्सर. या दोघांच्या बद्दल सेपरेशनचा जर विचार केला तर यामध्ये मास असेल लेस फॉर द सेम व्हॉल्यूम आणि यामध्ये मास असेल ग्रेटर फॉर द सेम व्हॉल्यूम. सो बघू शकता आता रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम आहे. व्हेन रे ऑफ लाईट बघू शकता आता याला जर आपण रेअरर मीडियम अँड डेन्सर मीडियम मध्ये जर एक लाईन ड्रॉ केली 90 डिग्री तर याला म्हणतो आपण नॉर्मल. बघू शकता रेअरर अँड डेन्सर मध्ये एक लाईन ड्रॉ केली 90 डिग्री तर याला म्हणू शकतो आपण नॉर्मल. आणि एनी 90 डिग्री लाईन ड्रॉन विथ द मीडियम सोबत जे 90 डिग्री लाईन ड्रॉ केली त्याला म्हणू आपण नॉर्मल. आता बघा रे ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर. आता रे ऑफ लाईट काय होत आहे तर रेअरर मधून डेन्सर मध्ये इंटर करताय, आणि जेव्हा रे ऑफ लाईट रेअरर टू डेन्सर इंटर करेल बघू शकता इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. जेव्हा रेअरर मधून आता बघा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल आणि असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि त्यानंतर इन्सिडन्स अँगल आणि रिफ्रॅक्शन अँगल बघू शकता तुम्ही. अँगल ऑफ इन्सिडन्स जो असेल हा ग्रेटर असेल ऍज कम्पेअर्ड टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ऍज जो रे ऑफ लाईट आहे हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येत आहे, आणि जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये रे ऑफ लाईट येईल तेव्हा तो बेंड करेल टुवर्ड्स द नॉर्मल. बघू शकता व्हेन रे ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम, बघू शकता तुम्ही व्हेन रे ऑफ लाईट when a ray of light enters from rarer to denser medium, when a ray of light enters from rarer to denser medium, it bends towards the normal. It bend towards the normal. मीन्स जेव्हाही रे ऑफ लाईट इंटर करेल रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये, हा जो रे ऑफ लाईट आहे हा बेंड करेल टुवर्ड्स द नॉर्मल. मीन्स नॉर्मल कडे काय करेल तर नॉर्मल कडे हा रे ऑफ लाईट करेल बेंड. सो याला म्हणू शकतो आपण जेव्हा रे ऑफ लाईट ट्रान्सफर होईल रेअरर टू डेन्सर मीडियम. आता बघू शकता हा जो रे ऑफ लाईट आहे हा टुवर्ड्स द नॉर्मल बेंड झालेला आहे. व्हेन रे ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर. आता बघू शकता याला म्हणून आपण डेन्सर मीडियम, आणि डेन्सर मधून रेअरर मधून जेव्हा डेन्सर मीडियम मध्ये गेला तेव्हा तो बेंड झाला टुवर्ड्स द नॉर्मल. जो रे ऑफ लाईट आहे तो बेंड झाला टुवर्ड्स द नॉर्मल. आता बघू आपण व्हेन रे ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर. बघू शकता आता डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जेव्हा रे ऑफ लाईट इंटर करेल तर जेव्हा रे ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. हा जो रे ऑफ लाईट आहे हा बेंड करेल अवे फ्रॉम द नॉर्मल. मीन्स अँगल ऑफ बघू शकता पुन्हा याला इन्सिडन्स म्हणू आणि याला म्हणू रिफ्रॅक्शन. तर अँगल ऑफ इन्सिडन्स पेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ग्रेटर असेल, बिकॉज रे ऑफ लाईट जो आहे तो आता इंटर करताय डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये. आणि जेव्हा रे ऑफ लाईट इंटर करेल डेन्सर टू रेअरर, बघू शकता डेन्सर टू रेअरर जेव्हा इंटर करेल तेव्हा इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. आता ही नॉर्मल असेल आणि या नॉर्मल पासून अवे मीन्स दूर जाईल फ्रॉम द नॉर्मल. सो फर्स्ट केस मध्ये टुवर्ड्स द नॉर्मल मी नॉर्मल कडे आला होता, आणि सेकंड केस मध्ये बघू शकता हा गेला अवे फ्रॉम द नॉर्मल. तर बघू शकता व्हेन a ray of light enters from denser to rarer, it bends away from the normal. It bends away from the normal. It bends away from the normal.
सो बघू शकता फर्स्ट केस मध्ये आपण रेअरर टू डेन्सर बघितलं, सेकंड केस मध्ये आपण बघितलं डेन्सरर टू रेअरर. आणि बेंड टुवर्ड्स द नॉर्मल इन केस ऑफ रेअरर टू डेन्सर आणि बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल इन केस ऑफ डेन्सर टू रेअरर. आता नेक्स्ट केस मध्ये आपण बघू व्हेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम द नॉर्मल. नॉर्मल कडून जेव्हा रे ऑफ लाईट जाईल तेव्हा काय चेंजेस येतील. व्हेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डिफरंट मीडिया. रेअरर टू डेन्सर मध्ये जेव्हा टुवर्ड्स द नॉर्मल जाईल, नॉर्मल कडून जाईल, तेव्हा काय चेंजेस येतील ते आपल्याला बघायचं. सो फर्स्ट 2 केसेस मध्ये आपण बघितलं व्हेन रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम रेअरर टू डेन्सर अँड डेन्सर टू रेअरर. आणि आता आपल्याला बघायचं आहे व्हेन रे ऑफ लाईट एंटर्स नॉर्मली मीन्स जेव्हा टुवर्ड्स द नॉर्मल जाईल तेव्हा रे ऑफ लाईट मध्ये काय चेंजेस येतील ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता नॉर्मली मीन्स 90 डिग्री असेल बिटवीन 2 मीडिया. तर व्हेन रे ऑफ लाईट एंटर्स नॉर्मली समजून घ्या आपण नॉर्मली एंटर केलेला आहे. तर इट डज नॉट रिफ्रॅक्टेड. आता बघू शकता व्हेन रे ऑफ लाईट एंटर्स नॉर्मली व्हेन रे ऑफ लाईट enters normally, when ray of light enters normally, it does not refract it. यामध्ये कुठलाही रिफ्रॅक्शन शो करणार नाही. इट डज नॉट चेंजेस डायरेक्शन आणि याची डायरेक्शन सुद्धा चेंज करणार नाही. डायरेक्शन सो बघू शकता कुठल्याही प्रकारची डायरेक्शन चेंज होणार नाही और यामध्ये रिफ्रॅक्शन सुद्धा होणार नाही. इट पासेस नॉर्मली. बघा टुवर्ड्स द नॉर्मल आलेला आहे आणि विदाउट एनी रिफ्रॅक्शन हा करेल पास. तर हे असतील 3 केसेस. आता बघा रेअरर टू डेन्सर जात असेल किंवा मग डेन्सर टू रेअरर जाईल, बट जर नॉर्मली गेला तर रेअरर टू डेन्सर जेव्हा जात असेल टुवर्ड्स नॉर्मली, तर नॉर्मली जाताना इट डज नॉट शो एनी रिफ्रॅक्शन अँड इट डज नॉट चेंज एनी डायरेक्शन. कुठल्याही प्रकारचा डायरेक्शन मध्ये चेंज दाखवणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रिफ्रॅक्शन दाखवणार नाही जेव्हा तो जाईल रेअरर टू डेन्सर. सो स्टील हे 3 केसेस व्हेन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियामध्ये जेव्हा रे ऑफ लाईट एंटर करेल त्यासाठी असतील 3 केसेस. सो बघू शकता